मम्मी बी ना जेव्हा गरज असते तेव्हाच फोन उचलत नाही. आणि यो बी कुठे उलटलाय काय माहित. हितच भेट तर म्हणला होता. पण आज रातच्याला किती बी उशीर झाला ना तर आजच्या आज काम करावंच लागल. दुर्गे तुला किती वेळा सांगायचं असले पाय बी चेपत बसू नकच, राहू दे चल. नाही ताई, तुझे पाय चेपून का नाही मी तुझ्याशी खोटं बोलल्याचं पाप धुवून टाकायला. ताई काय सांगू ग, मला बी आठवण येते बघ चंचीची. म्हणून छान गेलते मी तिला भेटाय. पर हा ताई, मी हितनं पुढे का नाही तिला भेटायला जायचं असेल का नाही तर मी तुला विचारूनच जाईल. हा आणि हा ताई, तिचा फोन बी आला का नाही तर मी तुला बोलल्याशिवाय उचलणार नाही. हा उचल ग मम्मी उचल. मम्मी फोन उचल की मम्मी. काय ग, कुणाचा फोन आहे? माहित नाही ताई, नंबर सेव्ह नाही. आण तू इकडे आण. हा आण इकडे आण. अगं ताई, कट झाला फोन. हा कशाला उगा, जाऊ दे. कळलं आम्हाला. ही मम्मी बी ना मम्मी नक्कीच मावशी सोबत असेल. हो का नाही आलाय अजून. कुणाचा फोन होता ग? तू तर म्हणली होतीस की तुला रातच्याला फोन येत नाही म्हणून. अगं ते नाहीच येत, रातच्याला फोन येत नाहीत. हा ते कंपनी वालेच असतील का फोन. जाऊ दे तिकडे. काय रे यायला एवढा उशीर का लावलास? पर कामात उशीर होता कामा नाही. काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे, एक बी चूक नाही. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका. जा. मास्तरीन बाई आता तयार राहा. रुमाल कुणीकडे गेला माझा? होय, रुमाल मी कुठे ठेवला बघितला काय? वस्तू कुठं गायब होते मला कळत नाही बरं काय. इथंच ठेवून गेलो होतो मी. दिसला का तुम्हाला रुमाल माझा? काय म्हणतो? तुम्ही काय ग्लास घालताय पर्स मध्ये? एवढी कसलं खतरनाक तंद्री लागल्या तुमची. मी काय म्हणालोय मगा तर हाका मारलोय, मास्तरीन बाई रुमाल बघितला का, रुमाल बघितला? कसला विचार? काही नाही. काय नाही कसं मी तुम्हाला विचारतोय मगापासून, रुमाल कुठे बघितला काय माझा म्हणून. हा फुलपगारे सर आले नाहीये तो शाळेत कालपासून. मी त्यांचा फोन ट्राय केला, त्यांचा फोन लागत नाही. त्यांच्या मिसेसला पण ट्राय केला तर त्यांचाही फोन बंद येतोय. मला काही कळत नाहीये अधिपती, असं काय झालं असेल? असं न सांगता न कळवता त्यांनी कधीच काही केलेलं नाही आजपर्यंत. काय तर काम लागलं असेल, ऐनवेळी गडबडीत कुणीकडे तर गेला असेल माणूस. एवढं कशाला टेन्शन घेत आहे? बरोबर आहे, पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक फोन करून कोणाला काहीतरी कळवलं असतं ना. असं काहीच केलं नाहीये त्यांनी. अहो त्यांनी जिकडे गेले असतील तिकडे नसेल नेटवर्क, त्यामुळे त्यांचा लागला नसेल फोन. झाली असेल बोंबाबोंब. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. नाही पण नेटवर्क नसलं की ते नॉट रिचेबल असं सांगतात ना. ह्यांना फोन केला ना अधिपती की स्विच ऑफ लागतोय त्यांचा नंबर. अहो
तुम्ही एवढं त्या फोनच्या इंजिनिअरिंग मध्ये घुसू ना, ते नेटवर्कची कांडी नसली की नाही, ते वाटेल ते थापा मारते. आपण जैसे व्यक्ती को फोन किया, आम्हाला शेंडा लावू नका म्हणायचं. जाऊ दे, रुमाल कुणीकडे आमचा. नाही 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 अधिपती, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. उगाच गणी नाही ते विचार करत बसू नका. जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याचा कशाला एवढा विचार करताय? त्याच्यापेक्षा माझा रुमाल शोधून द्या. हो, मी इथे ठेवला होता. त्यांचा फोन का लागत नाहीये आणि फोन का बंद आहे त्यांचा? बरं फोन जाऊ दे, त्यांनी शाळेतल्या कुणाला तरी काहीतरी मेसेज पाठवला असता. कुणाला काहीच माहित नाहीये. मला बी माहित नाही माझा रुमाल कुणीकडे गेला. मी कपाटात बी शोधला. अधिपती चिडू नका. माझा मुद्दा एवढाच आहे की शोधलं की घावतंय. एक काम करा, एखादा माणूस पाठवून द्या की तिकडे त्यांच्या घरला शोधून येईल, तो बघून येईल. ते सगळं करून झालंय अधिपती, म्हणून तर मला टेन्शन येते ना. गुप्ते मॅडम, गाडे सर, सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, कुठेच सापडले नाहीयेत फुलपगारे सर. त्यांचा फोन आहे, मला काहीच कळत नाहीये. आई साहेबांना विचार बरं इकडं. त्यांना माहिती का विचार. मॅडम ना? हा विचारा की. नाही पण मॅडमना कसं काही माहित असेल? त्यांचं शाळेतल्या रेग्युलर कामामध्ये काही लक्ष नसतं ना फारसं. हा बरोबर आहे, पण काय एखाद्या वेळेस असू शकते ना, आई साहेबांना तेवढं फोन करून कळवलं बाबा की असं असं चालू आहे गावाला, नंतर फोन बंद करून अजून होऊ शकतंय ना. 2 बीपीच्या गोळ्या खाऊन का होईना हाय कमांडला कळवणार फुलपगारे. आता सगळ्यांना एवढं विचारताय तर आई साहेबांना पण विचारा. ठीक आहे, ठीक आहे, मी विचारते त्यांना. आणि माझा रुमाल शोधून द्यायला मदत करा की मला झालाय लेट पडदिशी. सर का तिकडं कसा काय गेला? गेला स्वतःच्या पायाने चालत चालत. हे घे, चांगलं काम केल्याबद्दल. असंच चांगलं काम करत राहायचं. काय निघ आता. मॅडम काय काम केलं त्यांनी? काय नाही तुम्ही बक्षीस दिलत ना त्यांना. चांगलं काम केलं की आम्ही बक्षीस देतोच. अच्छा, पण मग काय चांगलं काम केलं त्यांनी? हो सुनबाई, ही काही तुमची शाळा नाही का आम्ही तुमच्या विद्यार्थिनी नाही. आल्यापासून तोंडी परीक्षा असल्यासारखे झमकन प्रश्न विचारत सुटलात. सॉरी मॅडम. यो शब्द तुमचा लय आवडताय काय? सॉरी नाही तसं नाही मॅडम, पण सांगा ना कोण होते ते? आपल्या बागेत काम करणाऱ्या रघुचा पोरगा आहे तो. काल त्यांनी आपल्या बागेमध्ये काही इंग्लिश फुलं लावली, ती आम्हासनी आवडली म्हणून आम्ही त्याला बक्षीस दिलं. का काय झालं? नाही काही नाही. नाही नाही सुनबाई, काहीतरी झाल्या बिगर चौकशी करणाऱ्यातले तुम्ही नाही. बोला काय झालं? नाही मॅडम, खरंच काही नाही. सुनबाई, आम्हाला माणसं वाचता येतात. सांगा काय झालं? फुलपगारे सर त्यांचं काय? ते कुठे आहेत मॅडम? शाळेत असतील नाही तर त्यांच्या घरला. नाही मॅडम, सगळ्यांनी खूप शोधलं त्यांना, ते घरी पण नाहीये, कुठेच सापडत नाहीये. त्याचा फोन पण लागत नाहीये मॅडम. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आम्ही त्यांना गायब केलंय? नाही 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 मॅडम, मॅडम तसं नाही म्हणायचंय मला. मला अधिपतींनी विचारायला सांगितलं तुम्हाला, म्हणून मी विचारलं. अधिपतीने विचारायला सांगितलं वय? आम्हाला वाटलं तुमचं डोसकं आहे. नाही नाही मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांनी तुम्हाला फोन वगैरे काही केला होता का? आम्हाला कशाला फोन करतील? नाही म्हणजे त्यांना रजा हवी असेल किंवा शाळेच्या कामासाठी बाहेर वगैरे जायचं असेल तर म्हणून विचारलं. नाही नाही, आम्हाला काय फोन बिन आला नाही, आणि आला तर सांगू आम्ही तुम्हाला. आणि तुम्ही कशापायी टेन्शन घेताय? असतील कुठल्या तरी कामात, काय म्हणतात ते कॉन्फरन्स बिनफरन्स काहीतरी असेल त्यांचं. होप सो. सुनबाई, आम्हासनी एक सांगा, तुमचं काय काम आहे का त्यांच्याकडं? काय अडलंय? नाही माझं असं काही नाही मॅडम, पण शाळेची खूप कामं रखडली आहेत त्याच्यामुळे, आणि काही कामांना मुख्याध्यापकच लागतात ना मॅडम. मग तुम्ही घ्या जबाबदारी, व्हा मुख्याध्यापक. म्हणजे तुम्ही व्हा की मुख्याध्यापक, फुलपगारे परत येईपर्यंत. तसं पण तुम्ही शाळेच्या मालकीण आहेसा. नाही मॅडम, मला मुलांना शिकवण्यात जो आनंद मिळतो तो खुर्चीत बसून नाही मिळणार.
राहू द्या खुर्ची रिकामी. पण तुम्हाला एक सांगू का सुनबाई, एकदा का खुर्चीत बसून बघितलं त्याचा आनंद काही वेगळाच असतोय. एकदा घ्या तो आनंद. नाही मॅडम, मी फुलपगारे सरांची वाट बघेन. वाट बघा. हं? बघा वाट. हो मॅडम. मस्तरीनबाई, चला आम्ही सोडतो असतो बसनी. चला. हे काय नवीन? नवीन काय नाही, चला जरा तेवढं तुमच्या संग फिरणं होईल, गप्पा होतील, वेळ घालवता येईल तुमच्या संग. चला. वेळ घालवणं नाही, वेळ वाया घालवणं होईल. कशाला उगाच वाट वाकडी करून येत आहे? काही गरज नाही. हे बघा, सगळ्या गोष्टी काय गरजेपोटी करायची नसतात माणसाला, समजलं ना? आणि वाकड्या वाट्याचं पावशेर आम्हाला सांगू नका. कसं आहे, तुम्ही संघ असला की नाही, वाट किती बी वाकडी असली तरी सरळ वाटते आम्हाला. चला चला, सोडतो मी तुम्हाला. चला. म्हणजे तुमचं ठरलंय? एकदम ठरलंय. ठीक आहे, तुम्ही काय ऐकणार नाही म्हणजे? आपण ऐकत नसतो, आपला फैसला ऑन द स्पॉट झालेला आहे. चला आता इथं गप्पा मारत बसण्यापेक्षा टाम दिशी गाडीत बसा, थांबगन स्टार्टर मारतो, रामगन जाऊया, राप रूप रीप गाडी काढतो. चला. वाकडी वाट. कशी हसत खिदळत चालली बघा. लाज बी वाटत नाही हिला. माझ्या हक्काचं घर हिरावून घेतलं, माझ्या हक्काचं माणूस हिरावून घेतलं आणि स्वतः बसली आता तिथं. नाही, ही बघवत नाही मला. आता काहीतरी केलंच पाहिजे. या मास्तरडीला घरातून हकललीच पाहिजे. आमची मम्मी, हिला म्हणलं बाई काहीतरी कर, हातपाय हलव, तर नाही, बसलीये निवांत. सगळं ऐकतं मिळतंय ना, तर इसरली लेकीला. आता भारी वाटते की नाही मास्तरीन बाई जोडीने फिरायला? होय नाही? बरं वाटतंय. बरं वाटते का तुम्हाला? बरोबर, तुम्हाला बरंच वाटणार. आम्हाला भारी वाटते का? आम्हाला एक नंबर नाद खोळा वाटते. थँक्यू. बरं काय, कशाबद्दल? हे असं तुमच्या संग जोडीने फिरायचा आम्हाला चान्स दिला, संधी दिली, त्याबद्दल मंडळ आभारी आहे. एक विचारू काय? मी नाही म्हटले तर तुम्ही थांबणार आहात का? हा, ते बी आहेच म्हणा. मी काय म्हणतो, लगीन झाल्यावर लोक कुठे कुठे फिराय जातात का नाही, तसं आपण बी जाऊया काय? नाही, तसं नाही, म्हणजे हनीमून बिनीमूनला नाही, ऍज अ फ्रेंड नुसतं असंच मजा म्हणून फिरायला, नुसतं असं जायचं काय? ठीक आहे ठीक आहे, जाऊया. हा, आजच सुट्टी टाकून देऊया. आठवड्याभराची सुट्टी टाका तुम्ही, जाऊया मस्त, दंगा करूया मस्त. आपण बाहेरच्या देशात जाऊया काय? एक नंबर. हो, थांबा थांबा थांबा, तुम्ही तर प्लॅनिंगच करू लागला. हा, मग आता एकदा ठरलं म्हणल्यावर वेळ घालवत नाही आपण चांगल्या कामाला. खटक्यावर बोट. नाही नाही, मला आता लगेच जमणार नाही. का? काय झालं? आता तर म्हणलं जाऊया म्हणून. अहो काय झालं, काय शाळा आहे माझी, मला रजा काढावी लागते. रजा काय? आपली शाळा आहे. तुम्हाला किती दिवसाची रजा पाहिजे बोला की मी मंजूर करून देतो टाइम मध्ये. नाही नाही, तो प्रश्नच नाहीये. रजा मिळेल मला, मला घ्यायची नाही. काय राव, इतर लोक रजेसाठी मरत्यात, आम्ही तुम्हाला इथं फुकट रजा द्यालोय, तुम्ही घेणं झालाय होय? अहो मला रजेची चिंता नाहीये, मला माझ्या मुलांची चिंता आहे. एकतर मी आत्ताच शाळा जॉईन केली आहे, मुलांचा पोर्शन कम्प्लीट करायचा आहे. मी फिरायला जाणार म्हणजे माझ्या मुलांचं नुकसान होणार. त्यांचं नुकसान करून फिरायला कशी येऊ? मला फिरण्याचा आनंदच घेता येणार नाही. काय बघा मास्तरीन बाई, तुमचं कायम कशाला बी नाहीच असते, नुसता नन्नाचा पाडा. बरं ठीक आहे, आपण मे महिन्याच्या सुट्टीत जाऊया, चालेल? हा, हे बी ठीक आहे, हे चालते. कॅन्सल करून टाकू नका हो, निदान पुढे तरी ढकला. माणूस कसा आशेवर खुश राहतोय. मे महिना तर मे महिना. अगं ताई, अगं कागद का फाडत बसल्यास? नको असलेल्या गोष्टी ठेवायच्या नाही आयुष्यात, फाडून फेकून द्यायच्या.
अगं पर चुकून काय महत्वाचं फाडलं गेलं तर? जे महत्वाचं असतं ते कधी चुकत नसतंय. महत्वाचं काही गेलं आयुष्यातून तर त्याच्या आठवणी होत्या आणि महत्वाचं नसल तर फक्त शिळोपाच्या गप्पा. काय कळलं? हा हा. आता घे की फोन. रातच्याला फोन घेत नाहीस, आता काय झालं? अगं वहिताई ते कंपनीवाले कंपनीवाले फोन करायला सारखं आपलं लोन घ्या लोन घ्या लोन घ्या. ताई अगं आपण लोन देणारी माणसं, लोन कुठे घ्यायचं होय का नाही? जाऊ दे कट करते हा फोन. नक्की कंपनीवाल्यांचाच फोन आहे ना व? अगं वय ताई, अगं कंपनीवाल्यांचाच फोन आहे. आता नाही चुकणार म्या. आणि चुकलीस तर तुला माहित आहे नाही नाही चुकणार. कधी येतील फुलपगारे सर? मी पण तोच विचार करतोय रे. अक्षरा मॅडम एक मिनिट प्लीज. काय झालं सर? बोला. अहो सगळंच अवघड होऊन बसलंय फुलपगारे सर नसल्यामुळे. काय झालं आता? अहो हे जाधव आपल्या शाळेचं काही कार्यक्रम वगैरे असलं ना की हेच बघतात सगळं. हो 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 मी ओळखते त्यांना. बसा ना तुम्ही बसा. काय झालं? अहो अक्षरा मॅडम, आपल्या शाळेमध्ये वार्षिक बक्षीस समारंभ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करावं लागेल. अहो कार्यक्रमासाठी आपल्याला मंडप बांधावा लागेल, रंगमंच तयार करावा लागेल, डेकोरेशन करावं लागेल, साऊंड सिस्टीम, केटरिंग या सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे असतं आणि यांच्या कोटेशनवरती मुख्याध्यापक सरांच्या सही नाही. हे सगळं कसं होणार मॅडम? हो ह्या सगळ्यावर फुलपगारे सरांची सही लागेल आणि सही नसेल तर कार्यक्रमच रद्द करावा लागेल ना आपल्याला. मुलांनी केवढे कष्ट घेतलेत वर्षभर, सगळे वाया जातील आणि त्यांचं कौतुकही होणार नाही. आम्हालाही तीच भीती आहे. नाही 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 असं होऊन नाही चालणार. आपल्याला आपल्याला काही करून फुलपगारे सरांना शोधायलाच हवं. अहो पण त्यांचा शोध घ्यायचा तरी कुठे? त्यांच्या घरी जाऊन आलो, सगळीकडे बघितलं पण त्यांचा पत्ता कुठेच सापडत नाही. तुम्ही शेजारी पाजारी चौकशी केली का? नाही ना मॅडम, त्यांच्या घराला कुलूप होतं ना, मग शेजाऱ्यानं तरी कसं विचारायचं ना. ठीक आहे या तुम्ही, आपण करू काहीतरी. अगं चंचे काय सारखी सारखी फोन करायलीस गा? मी नेमके ताई समोर उभी होते. मग त्याला काय झालं? काय झालं काय झालं? या तुला भेटले म्हणून कानफडीत खायला लागली. का? अगं मम्मी तू तिला कशाला सांगायला गेलीस तुम्हाला भेटलीस ते? अगं म्या तिला सांगितलं नाही म्हणूनच कानफडीत खाल्ली म्या. तिला कळलं चंचे. काय? अगं मग आता लेकीला भेटायला बी बंदी आहे काय? आई लेकीला भेटू शकत नाही का? अगं तसं नाही, उग ती वैतागल. एकतर तुला घरातनं बाहेर काढलंय म्हणून माझ्यावर चिडल, म्हणून म्या उगच दुसरं काहीतरी कारण सांगून बाहेर आले. तिला खोटं सांगितलं ग. अगं पण तिला कुठनं कळलं? आता मला काय माहित तिला कुठनं कळलं ते. अगं तिनं का नाही मला डायरेक्ट आपल्या दोघींचा फोटो दावला आणि काय कानफडीत खाल्ली म्या. खा खा तिचा मार खा, पर तिथंच राहा. मम्मी लवकर काहीतरी कर. तुला काय सुचलंय का नाही? कशाचं? कशाचं काय ग मम्मी, तुला एवढं बोलले मी तरी बी पालट्या घडावर पाणीच आहे तुझ्या. अगं चंची मला असं लगेच कसं सुचल ग? अगं ही काय सोपी गोष्ट आहे का तुला या घरात परत आणायचं म्हणजे? काय मी बोलती? अगं जरा सबुरीनं घे, घाई करू नगस, कळतंय? नाही नाही मम्मी मला आता दम नाही. तुला जमत नसल तर तू मला सांग, मला चांगलं माहित आहे काय करायचंय ते. 8 दिवसाच्या आत त्या घरात येते की नाही बघ आता. ए चंचे काय काय करणार आहेस तू? ते केल्यावर कळलंच तुला मम्मी. चंचे अजून काय नवीन गोंधळ घालून ठेवणार आहे काय माहिती पोरगी.
ओ ते काढा ते ते तिकडे फिरा. काय झालं? अहो, काय तिकडे फिरा की प्रश्नच लय. काय झालं काय पण? आम्ही माळू शकत नाही तर निसर्गानंच माळलं वाटतं. सत्य आहे. हा घंटा झाली, प्रार्थनेची वेळ झाली, मी जाते.